12 वर्षांचा आर्यन हा घरातील लाडका मुलगा, अभ्यासात हुशार आणि खेळातही पुढे असणारा, छोट्या चिमुकल्या गोष्टींनीही आनंदी होणारा, सदैव हसतमुख असायचा. घरात मोती नावाचा पाळीव कुत्रा होता, काळ्या पांढऱ्या रंगाचा, 3 वर्षांचा आणि घरातील सर्वांचा आवडता. घटना ऐकायच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर घटना ऐकूया. आर्यन आणि मोतीची मैत्री इतकी गोड होती की दोघे एकमेकांपासून अलग होतच नसत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोती आर्यनच्या मागेच फिरायचा. शाळेतून आल्यावरही तो दारातच उभा राहून आर्यनची वाट पाहायचा. अशा एका शांत दुपारी, ज्या दिवशी आर्यन शाळेतून थोडा थकून घरी आला होता, खेळताना तो अचानक जोरात ओरडला आणि घरातील सर्वजण धावत बाहेर आले. तर मोतीच्या डोळ्यात भीती दिसत होती आणि आर्यनच्या हातावर खोल चावा लागलेला होता. घरात तात्काळ गोंधळ उडाला. आईच्या डोळ्यात भीती तर वडिलांच्या आवाजात घाई. आजी घाबरून रामराम म्हणत होती आणि मोती मात्र एखाद्यासारखा कोपऱ्यात बसून कापत होता. जणू त्यालाच कळत नव्हतं त्याने काय केलं. आर्यन रडत होता. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं आणि आजूबाजूचे वातावरण अचानक बदललं. जिथे काही मिनिटांपूर्वी हशा होता तिथे आता भीती, चिंताग्रस्त नजर आणि तातडीची तयारी होती. आईने लगेच स्वच्छ पाण्याने चावा धुतला, साबणाने घासून घेतला. पण जखम खोल असल्याने वडिलांनी एका क्षणाचाही विलंब न करता आर्यनला मोटारसायकलवर बसवलं आणि थेट जवळच्या हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्या रस्त्यावरून जाताना आईच्या डोळ्यात पाणी होतं, वडिलांच्या मनात विचारांची धावपळ आणि आर्यनच्या मनात भीती दाटून आलेली. त्याला माहीतच नव्हतं आता पुढे काय होणार. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी जखमेची तपासणी केली, रक्तस्राव थांबवला आणि लगेच विचारलं की कुत्र्याचे लसीकरण वेळेवर केलेलं आहे का. डॉक्टरांना कळलं की मोतीला मागील वर्षीची लस झालेली होती, पण यंदाचं लसीकरण चुकलं होतं. हे ऐकून डॉक्टरांनी विलंब न करता अँटी रेबीज सिरीज सुरू केली. टेटनसची सुई दिली आणि पुढील 3 आठवड्यांसाठी नियमित इंजेक्शन्स व उपचार सांगितले. आर्यनला इंजेक्शन घेताना खूप भीती वाटली. हात दुखत होता, पण आईनं त्याला समजावत धरलं. डॉक्टरांनी जखमेची नीट साफसफाई केल्यावर सांगितलं की चावा खोल असल्यानं संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे आणि पुढील काही दिवस ताप, अशक्तपणा, वेदना जाणवू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक औषधं घ्यावी लागतील. हॉस्पिटलमधून घरी परतताना घरातील शांतता एकदम बदलली होती. मोती दारात उभा राहून आर्यनकडे बघत होता, जणू त्यालाही अपराधी वाटत होतं. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच उदासी होती. तो काही जवळ यायचा प्रयत्न करताच आईनं त्याला थांबवलं, कारण उपचारांदरम्यान अंतर ठेवणं गरजेचं होतं. पुढचे काही दिवस आर्यनला रात्री ताप यायचा, हात दुखायचा, कधी थंडी कापरे यायची, कधी डोके दुखायचं, जखम सुजून वेदना वाढायच्या आणि वडिलांचा चेहरा सतत चिंतेने भरलेला दिसायचा. आजी तर रोज मंगळवारी उपवास करून देवाला नवस बोलत असे की आर्यन लवकर बरा व्हावा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची वेळ काटेकोरपणे पाळली जात होती. इंजेक्शन्स वेळेत घेतली जात होती आणि जसजसे दिवस गेले तसतसा संसर्ग कमी होत गेला. पण त्या बरे होण्याच्या काळात आर्यनला कितीतरी त्रास सहन करावा लागला. खेळता येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं, हात उचलला तरी वेदना, झोप तुटायची. आईला रात्री उठून त्याला औषध द्यावी लागायची. एका रात्री ताप खूप वाढला, त्याला थरथर कापरे यायला लागले. आई वडील घाबरले, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय केले आणि थोड्याच वेळात त्याची प्रकृती स्थिर झाली. हळूहळू आर्यनची तब्येत सुधरू लागली. जखम कोरडी पडू लागली, सूज कमी झाली, ताप येणं थांबलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू यायला लागलं. घरात पुन्हा हळूहळू आनंद परतू लागला. मोती मात्र त्या दिवसापासून खूप शांत झाला होता. जणू त्याला समजलं होतं की त्याच्या भीतीने आर्यनला किती त्रास दिला. शेवटी डॉक्टरांनी शेवटचं इंजेक्शन दिल्यावर सांगितलं की आर्यन पूर्णपणे सुरक्षित आहे,
कोणत्याही प्रकारचा धोकाही नाही आणि संसर्गही पूर्ण बरा झाला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी घरच्यांना समजावलं की पाळीव प्राणी कितीही प्रेमळ असला तरी चावा लागल्यास कधीही दुर्लक्ष करू नये. लगेच जखम स्वच्छ धुणं, रुग्णालयात जाणं, वेळेत अँटीरेबीज इंजेक्शन घेणं, प्राण्याचं नियमित लसीकरण करणं आणि घरातील मुलांना नेहमी सांगणं की प्राणी अचानक घाबरू शकतो किंवा चिडू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेने घरातील सर्वजण खूप काही शिकले. आर्यनने सावध राहण्याचे महत्त्व जाणलं. आई वडिलांनी लसीकरणाची वेळ एक दिवसही पुढे न ढकलण्याचा धडा घेतला आणि मोतीलाही पुन्हा समाजात आणताना वडिलांनी त्याला प्रशिक्षित करण्याचं ठरवलं. शेवटी काही आठवडे गेले आणि सगळं पूर्ववत झालं. आर्यन पुन्हा हसत खेळत होता. मोतीही सावध होत आर्यन जवळ येत होता. आणि त्या घटनेने संपूर्ण कुटुंबाला समजलं की प्रेम असो किंवा पाळीव प्राणी, त्यांच्यासोबत राहण्यासाठी ज्ञान, काळजी आणि योग्य वेळी घेतलेले उपाय हेच आयुष्य वाचवतात आणि सुरक्षित ठेवतात. म्हणून शेवटी त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं की सावधगिरी, वेळेवर उपचार आणि प्राण्यांच्या वर्तनाची समज हीच खरी उपाय आहे. आणि अशी घटना पुन्हा कधीही होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.